नमस्कार सर्व भावी शिक्षकांना गुरुजी चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे। 100% तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की मेरा सिलेक्शन होगा की नहीं होगा। होईल, काळजी करू नका, कारण की या व्हिडिओमध्ये जी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी लागतो तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देऊ शकता। सोबतच प्रत्येक कॅटेगरीचा, प्रत्येक वर्गाचा 1 ते 5, 6वी ते 8वी, 9वी 10वी 11वी 12वी आणि त्या सोबतच प्रत्येक कॅटेगरीचा म्हणजे एससी, एसटी, ओपन, ईडब्ल्यूएस, एसबीसी, एनटी, व्हीजेए, त्याच्यानंतर एनटी, बीसीडी तिन्ही सुद्धा आलं बरोबर। त्याच्यामध्ये एसबीसी सगळ्या कॅटेगरीचं तुम्हाला अत्यंत पद्धतशीर त्या ठिकाणी सांगणार आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रिफरन्सेस देताना छोटीशी देखील शंका राहणार नाही, बरोबर आहे। अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। माझी तुम्हाला 100% खात्री आहे, हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटेल की अरे भाऊ बॅच लावायची काही गरजच नाही, बरोबर आहे। आणि तरी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न राहिले तर तुम्ही ते 100% कमेंट बॉक्समध्ये लिहा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण की खूपच महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहोत। ठीक आहे, आपण थेट मुद्द्याला हात घालूयात। बघा, शिक्षक भरतीमध्ये कट ऑफ लागण्याची जी शक्यता आहे ती जर आपण बघितली तर कमी जर आपल्याला कट ऑफ पाहिजे असेल तर तो कुठं लागू शकतो, कोणत्या कॅटेगरीचा लागू शकतो। माझा जो अनुभव आहे मी तो याच्यामध्ये शेअर केलेला आहे। मी जरी ह्या स्लाइड्स चॅट जीपीटीचा वापर करून तयार केलेल्या असतील तरी सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे की मी आधी मागच्या सगळ्या मेरिट लिस्टचा अभ्यास केला आणि मग ही जी पीपीटी आहे तर ती बनवलेली आहे, बरोबर। इमेजेस बनवण्यासाठी मी चॅट जीपीटीचा वापर केलेला आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल ना भाऊ। बघा, एसटी कॅटेगरीचा कट ऑफ हा डेफिनेटली कमी लागतो, कुठलाही असू द्या क्लास, कारण की त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जर आपण विचार केला तर ते तुलनेने इतरांपेक्षा कमी आहे आणि त्यामुळं जेवढा हायर क्लास असेल तेवढा कट ऑफ एसटी कॅटेगरीसाठी कमी लागेल। मी काल एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल फक्त 97 मार्कवरती एसटी कॅटेगरीचा कट ऑफ हा आलेला होता। त्याच्यानंतर व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, डी, एसबीसी, एससी जर हा म्हणजे उतरता क्रम आहे, जसं आपण खाली येऊ तसं कट ऑफ थोडा वाढत जाईल। सर्वाधिक कट ऑफ कुठं राहील? ओपन कॅटेगरीसाठी। आधी हा जो इथे ईडब्ल्यूएस लिहिलेला आहे तर ईडब्ल्यूएस या ठिकाणी येईल, ठीक आहे, एसबीसीच्या खाली। बाकी ओबीसी मध्ये सुद्धा टफ कॉम्पिटिशन आहे, एससी मध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे आणि मग एससी पेक्षा कमी कॉम्पिटिशन ईडब्ल्यूएस मध्ये आहे। एससी चे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी 10% आहेत, त्याच्यापैकी प्रत्येक 10वा विद्यार्थी सिलेक्ट होईल। ईडब्ल्यूएस मध्ये प्रत्येक 3रा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो। ओबीसी मध्येच मात्र खूपच टफ कॉम्पिटिशन आहे, सगळ्याधिक म्हणजे जसा ओपनचा कट ऑफ लागेल तसाच ओबीसीचा कट ऑफ लागण्याची मला त्या ठिकाणी शक्यता वाटते, बरोबर आहे। म्हणजे अशा पद्धतीने कट ऑफ लागेल, सगळ्यात कमी एसटीचा आणि मग तिथून खाली जर आपण आलो, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल तसं कट ऑफ काय होऊन जाईल, वाढत जाईल। ठीक आहे, पुढे जाऊयात आपण। कमी वेळेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, आता 1 ते 5 साठी कोणते विद्यार्थी ॲप्लिकेबल असतात, तर ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालेलं आहे असेच विद्यार्थी त्या ठिकाणी ॲप्लिकेबल असतात, बरोबर आहे। मग ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालेलं आहे, ठीक आहे, त्याच विद्यार्थ्यांना, माझा अक्षर आता असंच येणार आहे बोर्डवर, ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे थोडीशी कॉम्पिटिशन जर आपण बघितली तर मराठी माध्यमाचा कट ऑफ हा जास्त लागेल आणि कमी कोणाचा लागेल तर साहजिकच त्या ठिकाणी उर्दू माध्यमाचा जो कट ऑफ आहे तर तो खूप कमी लागेल। इंग्रजी माध्यमाचा सुद्धा कट ऑफ हा याच्यामध्ये कमी लागतो। त्याच्यामागचं कारण असं आहे की इंग्रजी उमेदवार जे असतात डीएड धारक इंग्लिश मीडियम मधले तर ते कमी असतात, म्हणजे इंग्रजी, उर्दू आणि मराठी या 3 माध्यमामध्ये जास्त कट ऑफ कोणाचा लागतो, मराठी माध्यमाचा। आणि कॅटेगरीनुसार तर मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे, कॅटेगरीमध्ये जर एसटी कॅटेगरी असेल तर ती सगळ्यात कमी लागेल, ओबीसी असेल, ओपन असेल तर ते जास्त लागेल, बाकीचे मध्ये आहेत। आलं लक्षामध्ये? मग यांची स्पर्धा कोणासोबत आहे? 150 मार्कवाल्यांसोबत, 140 वाल्यांसोबत आहे का? नाही, फक्त जे डीएड उमेदवार आहेत तर यांचे मार्क जे ते तुलनेने कमीच राहतात। तुम्ही बघा, मागच्या वर्षीची लिस्ट काढून बघा, 100 म्हणजे 90 ते 130 या रेंजमध्ये सगळे विद्यार्थी लागलेले आहेत, बहुतांशी विद्यार्थी प्रत्येक कॅटेगरीमध्ये लागलेले आहेत। त्यामुळे फार जास्त काही कट ऑफ डीएडचा राहत नाही। टफ कॉम्पिटिशन कुठं राहते? 6वी ते 8वीला। आलं लक्षामध्ये? 6वी ते 8वीसाठी टफ कॉम्पिटिशन असते। यामध्ये गणित आणि विज्ञानसाठी काही जिल्ह्यांमध्ये तर इतकी टफ कॉम्पिटिशन होते की तुम्ही विचारूच नका। बाकी कॅटेगरीनुसार मी तुम्हाला आधी सांगितलंच त्याच्यामध्ये कुणाचा कमी लागेल, ठीक आहे। मग आता कोणत्या जिल्ह्याला तुम्हाला द्यायचं नाही ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो। आलं लक्षामध्ये? सामाजिक शास्त्रांचा जो कट ऑफ आहे तो मीडियम लागतो, तर भाषेसाठी जो कट ऑफ आहे तर हा जास्त लागतो। कारण आहे की नवीन संच मान्यतेचं धोरण त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, लँग्वेज आणि सोशल सायन्स याच्यासाठी एकच शिक्षक राहील,
6वी ते 8वी मध्ये जर 20 पेक्षा विद्यार्थी संख्या कमी असेल तर, आलं लक्षामध्ये. तर त्यामुळं या ठिकाणचा कट ऑफ हा जास्त लागेल, सामाजिक माध्यमाचा असेल तर तो कमी लागेल. आता तिथेही जास्तच लागण्याची शक्यता आहे, कारण जागा कमी आहेत, बरोबर आहे. पुढे बघूयात आपण 9वी 10वीचा कट ऑफ हा 6वी ते 8वी पेक्षा तुलनेनं कमी लागतो, कम्पॅरेटिव्हली कमी लागतो. 1:1 मध्ये 100% जास्त लागेल, परंतु ज्यावेळेस विथ इंटरव्ह्यूची जागा आहे तिला तुम्ही लक्षात घ्या, विथ इंटरव्ह्यूच्या जागाच जास्त असतील विदाउट इंटरव्ह्यूपेक्षा. 9वी 10वीच्या जागा खूप कमी राहतात, अत्यल्प प्रमाणामध्ये राहतात, म्हणून त्या ठिकाणी कट ऑफ जास्त जाण्याची कुठे शक्यता आहे. आता इथं कमी लिहिलं आहे, इथं कमी नाहीये, यहाँ पर ज्यादा चाहिए. जास्त गणित, विज्ञान, इंग्रजी या ठिकाणचा कट ऑफ हा जास्त लागतो. आणि कमी इथं हे जास्त झालेलं, इथं कमी पाहिजे. कमी कुणाचा लागतो, इतिहास, भूगोल, मराठी आणि हिंदी यांचा कट ऑफ तुलनेने कमी लागतो. गणितासाठी, विज्ञानासाठी, इंग्रजीसाठी जास्त लागतो. इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी यांच्यासाठी कट ऑफ कसा लागतो, कमी लागतो. आलं लक्षामध्ये 9वी 10वीसाठी. सोपं आहे भाऊ, आपण सगळे देतो, कुणाच्याच मनामध्ये काही शंका ठेवत नाही. पुढे बघूयात 11वी 12वीचा कट ऑफ हा कमी लागतो. काय कारण आहे, कारण की इथं प्रत्येक विद्यार्थी हा त्या विषयामधलीच कॉम्पिटिशन असते ना, बाकी सगळी निघून जाते. जसं मी मागे BSc आणि MSc याच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवलेला होता, BA आणि MA याच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवलेला होता, आणि त्यांना सांगितलं होतं मी की ते कशा पद्धतीने आहे, म्हणजे ते कशी कॉम्पिटिशन टफ वाढते 6वी ते 8वीला, 9वी 10वीला आणि 11वी 12वीला ती कमी होते, कारण की विद्यार्थी कमी राहतात PG केलेले, आणि त्या पर्टिक्युलर विषयामधली विद्यार्थ्यांची संख्या ही खूपच कमी असल्यामुळं 11वी 12वीचा कट ऑफ हा कमी लागतो. अलग लक्षामध्ये, कारण की ज्यांना जास्त मार्क आहेत ते विदाउट इंटरव्ह्यूला चालले जातात, आणि मग ज्या वेळेला विथ इंटरव्ह्यूच्या जागा येतात तर त्यावेळेला कट ऑफ हा कमी लागतो. मग तुम्ही म्हणसाल सर विदाउट इंटरव्ह्यूमध्ये ह्या जागा कमी येतात का, खूप कमी येतात, आलं लक्षामध्ये. त्यामुळे याच्या भानगडीमध्ये जास्त पडू नका. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की कट ऑफ कुणाचा कमी आहे, इथं कमी नाही पाहिजे, इथं जास्त पाहिजे, ठीक आहे, इथं जास्त पाहिजे, हा तर मध्यमच राहते, आणि इथं लिहिलेलं आहे कमी, हा इथं कमी कट ऑफ असतो, आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने हे आहे, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. आता कोणत्या आस्थापनेमध्ये कट ऑफ हा कमी येण्याची शक्यता आहे, आलं लक्षामध्ये. तर ज्या खाजगी अनुदानित संस्था असतात की नाही, त्या ठिकाणचा कट ऑफ हा नेहमी कमी राहतो. ज्या संस्थांचा कट ऑफ आहे तिचा कसा राहतो, कठीण. जास्त कुठं राहतो, जिल्हा परिषदांमध्ये, आणि हायेस्ट कुठं राहतो, महानगरपालिकेमध्ये. माझा असा अनुभव आहे. नगर परिषदमध्ये हा कट ऑफ थोडासा कमी राहतो, बरोबर आहे. आणि ह्या सोबतच आपण जर आणखीन 2 शाळा कन्सिडर केल्या, त्याच्यामध्ये कुठल्या आहेत, आदिवासी आश्रमशाळा आणि VJNTच्या ज्या म्हणजे इतर बहुजन मागास समाजाच्या ज्या शाळा आहेत, तर त्या सुद्धा त्या ठिकाणी काय असतात, डेफिनेटली जागा ह्या येणार आहेत, तर त्याच्यामुळे तिचाही कट ऑफ कसा राहील, डेफिनेटली कमी राहील. सगळ्यात कमी कट ऑफ कोणचा राहील, मग मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलेलं आहे, बरोबर आहे. आणि ST कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तर तो कमी लागतो, विशेषतः गणित आणि विज्ञानचा. कुठलीही आस्थापना घेतली तरी सुद्धा ह्या सगळ्याच ठिकाणी जो आहे ना, तर तो कमी कट ऑफ लागतो, कारण की कमी स्पर्धा आहे, कमी कट ऑफ लागेल, निवडण्याचे जास्त चान्सेस लागते, आणि त्या ठिकाणी सरकारी नोकरीची डेफिनेटली काय असेल, संधी त्या ठिकाणी असेल. मग आता तुम्हाला जर निवड होण्याची शक्यता वाढवायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, VJA कॅटेगरीमध्ये जर तुम्ही जर समजा इंग्रजी या विषयासाठी जर प्राधान्यक्रम देत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% कमी मार्क असून सुद्धा निवड होण्याची शक्यता आहे. कुठल्या कॅटेगरीसाठी, VJA कॅटेगरीसाठी, इंग्रजी या विषयासाठी, कारण की उमेदवार खूप कमी असतात. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हिंदी हा विषय असेल किंवा प्युअर भूगोल असेल, इतिहास असेल, तर ह्यासाठी सुद्धा उमेदवार खूप कमी राहतात. म्हणून या ठिकाणचा कट ऑफ जो आहे तो डेफिनेटली कसा राहील विद्यार्थी मित्रांनो, कमी राहील. फक्त जास्त कुठचा राहील, जास्त कट ऑफ राहील हा फक्त याचा गणित आणि विज्ञानचा. ओके, पुढे जाऊयात आपण. NTB साठी जर आपण कट ऑफ बघितला तर NTB गणित यासाठी गणिताचा जो म्हणजे NTB कॅटेगरीमध्ये गणित विषयाचा कट ऑफ हा संस्थेवरती कमी लागेल, आलं लक्षामध्ये. याच्यामध्ये जरी आस्थापना दिलेली की जिल्हा परिषद आहे, अनुदानित आहे आणि ग्रामीण संस्था आहे, तर गणित विषयामध्ये NTB साठी गणिताचा कट ऑफ हा कमी लागतो. माझा मित्र होता 121 वरती त्याचं सिलेक्शन झालं होतं, दुसरा मित्र होता 110 मार्क वरती त्याचं NTB कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झालेलं होतं. आणि जर आपण गणितासाठी जर हा कट ऑफ कमी येत असेल तर बाकी सगळ्या विषयांसाठी सुद्धा NTB कॅटेगरीचा कट ऑफ डेफिनेटली काय होईल विद्यार्थी मित्रांनो, कमी येईल, याच्यामध्ये काही एक शंका नाहीये. आता कोणते असे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम देताना लक्षात ठेवायचं आहे आणि कुठे नाही द्यायचे याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे एक जनरल आयडिया तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाईल, बरोबर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी असतो, तर दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये जे आहे ते कट ऑफ
डेफिनेटली कमी लागतो. कारण की जे पात्र उमेदवार आहेत त्याच्यापैकी उपलब्धता म्हणजे प्रिफरन्सेस देण्याची शक्यता काय होते त्या ठिकाणी कमी होऊन जाते. आज जर आपण टेटचा विचार केला तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम उमेदवार हे शहरांमधले आहेत, तर त्यामुळे त्यांना शहरी भाग आवडतो, ग्रामीण भागामध्ये जाणं ते टाळतात आणि डेफिनेटली त्यामुळे काय होतं की या भागामध्ये विद्यार्थ्यांचा कट ऑफ कमी लागतो. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागामध्ये शाळांची संख्या कशी आहे जास्त आहे आणि स्पर्धाही त्या ठिकाणी कमी असते. शहरी भागांकडे मुलांचा जास्तीत जास्त कल आहे, त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो कसा लागू शकतो कमी. मग कुठं तुम्ही प्रिफरन्सेस द्यायचे लक्षात घ्या. गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम हे जे जिल्हे तुम्ही या ठिकाणी प्राधान्यक्रम देताना निवडू शकता. याचबरोबर यवतमाळ जिल्हा असेल किंवा आणखीन तुमच्या जवळपासचे जिल्हे जे थोडेसे मागच तुम्हाला वाटतात तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता प्राधान्यक्रम देऊ शकता. आता जी मुख्य शहर आहेत, मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की तुम्ही मुख्य शहरांचा जो मोह आहे तर तो टाळायला हवा. उदाहरणार्थ कुठलाही पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, लातूर शहर असेल, ठीक आहे, अशा ठिकाणचा मोह जर तुम्ही टाळला, छत्रपती संभाजीनगर असेल तर डेफिनेटली तुमची निवड होण्याची चान्सेस त्या ठिकाणी वाढू शकते कमी मार्क असताना सुद्धा. अशा पद्धतीने तुम्ही प्राधान्यक्रम देताना काही गोष्टी लक्षात ठेवा. बाकी SC-BC, EWS ह्या कॅटेगरींचा जर विचार केला तर मला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे SC-BC मध्ये प्रत्येक 10 पैकी 1 विद्यार्थी निवडला जाईल, EWS मध्ये प्रत्येक 3रा विद्यार्थी निवडला जाईल. बाकी हे जर आपण कॅटेगरी बघितल्या तर ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा फार जास्त काही लागत नाही. तुम्ही मागच्या वर्षीच्या मेरिट लिस्ट जर बघितल्या तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येऊन जाईल. ओपन कॅटेगरीमध्ये तर 100% कट ऑफ हा जास्तच असतो. OBC मध्ये टफ कॉम्पिटिशन आहे सगळ्या विषयांसाठी, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांकडे समांतर आरक्षण आहे त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ डेफिनेटली कसा लागेल कमी लागेल. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न 100% राहिलेच असतील, कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.